Hello children and welcome back to our this session of English class. मी मानसी आज तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे आपल्या इंग्लिशच्या या क्लासमध्ये. आज आपण आपली जी कहाणी लास्ट टाइम वाचत होतो जर्नी टू द वेस्ट हिलाच पुढे कंटिन्यू करू आणि पाहू की त्याच्यात काय आहे. तर चला वाचूया कहाणी जर्नी टू द वेस्ट. तर जसं की आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचले होते काही पॅराग्राफ्स त्यांना एकदा रिकॅप करून घेऊया. फर्स्ट पॅराग्राफ मध्ये आपण वाचलं होतं जर्नी टू द वेस्ट ह्याचा अर्थ काय आहे. आपण वेस्ट म्हणजे समजतो पश्चिमी देश जे आपल्या पश्चिम साईडला आहेत जसं की अमेरिका वगैरे, पण आपणही कोणत्या देशाच्या पश्चिम मध्ये आहोत. जे आपल्या पूर्वीकडे आहे ते त्यांच्या आपण पश्चिमीकडे आहोत. आपण असे त्या देशाच्या पश्चिम साईडला आहोत. तर ही जी स्टोरी आहे हे जे या पुस्तकमध्ये आहे ह्याच्यात हेच लिहिलंय की चायनाच्या आपण पश्चिमीकडे आहोत म्हणजे चायना करता आपण हे वेस्ट आहोत. तर चायनाहून एक ट्रॅव्हलर होता युआन च्वांग नावाचा, तो इथे आला होता. तो 7th सेंचुरीचा ट्रॅव्हलर होता म्हणजे 7वी शताब्दीचा ट्रॅव्हलर होता, एक यात्री होता. तर तो इथे आला. तो कशा करता आला इथे, त्याचा मेन उद्देश हा होता की तो एक बुद्धिस्ट जे स्क्रिप्चर होतं म्हणजे हस्तलिपी, ठीक आहे, बुद्धिस्टचं एक जे त्याला धार्मिक ग्रंथ होतं ते हवं होतं. तो ते इंडियाहून भारतातनं तो ते आपल्या चायनामध्ये घेऊन जाणं चाहत होता आणि त्याच्याकरता तो आला. अच्छा, तो आला पण इथे येणं तेव्हा इतकं सहज नव्हतं आजकालचं सारखं. आजकाल तर खूप सोपं झालंय कुठेही जाणं. आपण ट्रेननी जाऊ शकतो, आपण फ्लाईटनी जाऊ शकतो, एरोप्लेननी जाऊ शकतो, पण तेव्हा त्या काळात हे इतकं सोपं नव्हतं. तर आपण ज्या काळाची गोष्टी करतो आहे त्या काळात यात्रा करणं कुठेही दूरची म्हणजे फारच कठीण होतं ते काम. तेव्हा यात्रा करायला मिलोमील पायी चालावं लागत होतं. घोड्यावरती बसून आपल्याला यात्रा करावी लागत होती. त्याशिवाय रस्ते जे होते ते इतके खराब होते की त्यांची आपण कल्पना पण नाही करू शकत. तेव्हा आपल्याला रेगिस्तान झाला किंवा माउंटेन झाले, ठीक आहे ना, पर्वत वगैरे सगळं आपल्याला लांबून यावं लागत होतं. तर आणि त्याच्याशिवाय चोरी डकैती या सगळ्याची पण भीती लागली जात होती की कोण आपल्याला रस्त्यात लुटून ये. रस्ते कोणाला माहित नव्हते त्या काळात की बाई कुठून जायचंय, कसं जायचंय. तर असे सगळे खूप जास्त त्रास होते. पण तरी पण तो जो होता युआन च्वांग तो भारतात आला. खूप जास्त त्रास त्यांनी सहले. 17 वर्षाचा त्यांनी जे आहे यात्रा केली आणि त्याच्यानंतर तो भारतात आला. त्यांनी खूप सारे माउंटेन रेंजेस पार केले आणि खूप वेगवेगळ्या जागेहून तो जे आहे आला. जसं की किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान जे आताचे आहेत हे सगळे पार करत मग तो भारतात आला. आणि त्यांनी खूप सारे जागी जे आहे भारतात तो ट्रॅव्हल केला, त्यांनी यात्रा केली आणि गॅदर्ड केलं त्यांनी खूप सारे इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे इकट्ठा केले त्यांनी खूप जे आहे महत्वपूर्ण असे मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हाताने लिहिलेले असे कागद. तर त्याच्यानंतर काय झालं आता आपल्याला वाचायचं आहे. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट म्हणजे घरी परत जाणं पण तेवढंच कठीण होतं. बट युआन च्वांग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. पण जो युआन च्वांग होता तो चायनाला परत पण गेला आणि अगदी सेफली गेला. आणि आपल्या त्या स्क्रिप्चर्स बरोबर म्हणजे जे त्याचे धार्मिक ग्रंथ वगैरे त्यांनी घेतले होते बुद्धिस्टचे ते सगळे घेऊन आणि तो व्यवस्थित प्रकारे आपल्या घरी चायनाला पोहोचला. म्हणजे तुम्ही सोचा की 17 वर्ष जर तिला इथे यायला लागले तर तेवढाच वेळ तिला परत जायला सुद्धा लागला असेल. पण इतके वर्षाचा तो प्रवास करून सुद्धा तो सुखरूप घरी पोहोचला. दिस वॉज अ ग्रेट अचीवमेंट. आता हा जो होता ही खूप मोठी उपलब्धी होती, बहुत मोठी गोष्ट होती त्यावेळेस. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. हे अगदी अविश्वसनीय होतं, याच्यावरती कुणाला विश्वास नव्हता बसत. अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स, इतकं जास्त हे अविश्वसनीय होतं की लोकांना असं वाटत होतं की गॉड्स म्हणजे देवता आणि सुपर नॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन च्वांग इन हिज क्वेस्ट. सुपर नॅचरल पॉवर्स म्हणजे काय असतात, जे की आपल्याला जे आहे दैवी शक्ती काही असते, ठीक आहे ना, असं कोणत्या शक्तीने त्याला युआन च्वांगला जे आहे हेल्प केली होती, मदत केली होती, तेव्हा जाऊन तो हे काम करू शकला आणि तो वापस येऊ पावला. इन हिज क्वेस्ट, क्वेस्ट म्हणजे शोध,
ठीक आहे, तो इथे शोधात आला होता, तर ते शोध तो पूर्ण करून परत पोहोचू पावला. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. तर याच्या कारणाने खूप साऱ्या राईज म्हणजे की उत्पन्न झाल्या. या गोष्टीच्या कारणाने खूप साऱ्या इंटरेस्टिंग जे आहे फोक टेल्स, म्हणजे टेल्स म्हणजे काय, कहाण्या, आणि फोक म्हणजे लोकल जे असतं ना, तर अशा प्रकारच्या कहाण्यांचा उत्पन्न झाल्या. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. खूप सारे शताब्द्यांनंतर, सेंचुरीज म्हणजे शताब्दी, तशा खूप शताब्द्यांनंतर अन एपिक नॉवेल, अशी खूप छान मोठी नॉवेल लिहिली गेली, कॉल्ड जर्नी टू द वेस्ट, ज्याचा की आपण सुरुवातीला उल्लेख केला आहे, वॉज रिटन अबाउट दिस फेमस पिलिग्रिमेज. तर ही जी त्याची धार्मिक यात्रा होती, पिलिग्रिमेज म्हणजे धार्मिक यात्रा होती, त्याच्यावरती ही शताब्द्यांनंतर ही पुस्तक लिहिली गेली. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स. या नॉवेल मध्ये अशा खूप साऱ्या फोक टेल्स म्हणजे अशा कहाण्या लिहिल्या गेल्या होत्या, लोकल कहाण्या, जे की त्याच्याबद्दल होत्या, त्या युआन च्वांगशी संबंधित होत्या, त्या लिहिल्या गेल्या. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. तर ही जी नॉवेल आहे ही अजूनही, आणि ह्याच्यातल्या स्टोरीज, ज्याच्या कहाण्या आहेत, त्या अजूनही खूप पॉप्युलर आहे, खूप फेमस आहेत, लोकांना खूप आवडतात त्या अजूनही. द नॉवेल टेल्स अस दॅट देअर आर मेनी डेमन्स. डेमन्स म्हणजे काय, इव्हिल स्पिरिट्स. म्हणजे काय झालं, वाईट शक्त्या ज्या असतात, ठीक आहे ना, जे एक तर चांगले पॉवर्स असतात, जसं की आपण ज्याला दैवी म्हणतो, आणि एक असतात खराब शक्त्या. ठीक आहे, तर हे नॉवेल मध्ये काय लिहिलंय, दॅट देअर आर मेनी डेमन्स अँड इव्हिल पॉवर्स हु आर इगर टू किल अँड गॉबल अप द होली मॉन्ग. तर या ह्याच्यात हे लिहिलंय की खूप सारे राक्षस आणि खूप वाईट शक्त्या अशा होत्या, जे की काय चाहत होत्या, त्याला किल करणं, म्हणजे त्याला मारणं आणि त्याला खाऊन जाणं. कुणाला, होली मॉन्क. होली म्हणजे कोण, पवित्र. ठीक आहे, होलीचा अर्थ असतो पवित्र, आणि मॉन्क म्हणजे साधू. तर त्या पवित्र साधूला असे खूप साऱ्या वाईट वाईट शक्त्या होत्या, ज्या नव्हत्या चाहत की तो हे चांगलं काम करे, असं या पुस्तक मध्ये लिहिलं आहे. हु वुड सेव्ह हिम. तर अशा ह्याच्यात त्याचं कोण रक्षा करेल, जर असं चारीकडनं त्याला मारायचं प्लॅनिंग चालली आहे तर. हु वुड वँक्विश द डॅमन्स. वँक्विश म्हणजे काय झालं, कॉन्कर किंवा डिफीट, म्हणजे हरवेल. तर कोण हरवेल अशा राक्षसांना, अशा इव्हिल, खराब वाईट शक्त्यांना. वेल, द ग्वॅनिन डेटी हु इज द गॉडेस ऑफ मर्सी हॅज सीन टू दॅट. म्हणजे ग्वॅनिन डेटी म्हणजे, डेटी म्हणजे काय, देवी. ठीक आहे ना, ग्वॅनिन देवी जी होती, हु इज द गॉडेस ऑफ मर्सी. मर्सी म्हणजे काय झालं, दया. ही दयेची देवी होती. ठीक आहे ना, तर हे देव आहे त्यांचे, तर ही दयेची देवी होती ग्वॅनिन डेटी. हॅज सीन टू दॅट, तर तिने हे बघितलं. शी हॅज असाइन्ड दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. तर तिने हे काम, की म्हणजे की त्याची रक्षा करण्याचं काम कुणाला दिलं, 3 लोकांना दिलं, 3 स्पेशल लोकांना दिलं. कोण होते ते, सुन वुकॉंग. ठीक आहे, एक तर होता सुन वुकॉंग और द मंकी किंग. सुन वुकॉंग किंवा मंकी किंग हे नाव त्याचे होते. एकाचं नाव होतं झू बज्जी और पिक्सी. झू बज्जी किंवा पिक्सी एकाचं नाव होतं, आणि तिसरा होता अँड शाह वुजिंग और सॅन्ड प्रीस्ट. ठीक आहे, तर हे 3 जण होते, हे त्यांचे नाव लिहिले. तर हे 3 लोकांना तिने काम दिलं की तुम्हाला ह्याची रक्षा करायची आहे. मग काय झालं, नाव दीज 3 कॅरेक्टर्स आर नो सेंट्स. आता हे जे 3 कॅरेक्टर्स जे नाव दिले आहेत, हे कोणी संत महात्मा नव्हते असे फार मोठे, की खूप चांगले असे असतील असं काही नव्हतं. आता काय होतं पहा, इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपर नॅचरल पॉवर्स, दे आर नोन ट्रबल मेकर्स. बल्कि काय होतं की ह्यांना सुपर नॅचरल पॉवर्स होत्या खूप साऱ्या, म्हणजे हे खूप अद्भुत शक्त्या होत्या यांच्याजवळ, पण दे आर नोन ट्रबल मेकर्स. ट्रबल म्हणजे काय, संकट. तर हे संकटला, मेकर्स म्हणजे काय, बनवणार आहे. ठीक आहे, तर हे असे संकट उत्पन्न करत होते लोकांकरता, जेव्हा की यांच्याजवळ खूप साऱ्या सुपर नॅचरल पॉवर्स होत्या, अद्भुत शक्त्या होत्या, ज्यांनी की ते काही पण करू शकत होते. सो द गॉड्स हॅव थ्रोन दॅम आउट ऑफ हेवन. म्हणून काय झालं होतं, देवांनी, त्यांचे जे देव होते त्यांनी त्यांना, हेवन म्हणजे काय असतं, आपलं स्वर्ग, स्वर्गातनं बाहेर काढून टाकलं होतं. However, the kind deity Guanyin has offered each of them one more chance. पण जी देवी होती मर्सीची, दयेची देवी होती ती,
तिने त्यांना एक चान्स अनेक दिला. तिने त्यांना म्हटलं की तुम्हाला मी एक मौका अनेक देते. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलिग्रिमेज टू इंडिया, म्हणजे ती म्हणाली की जर तू या मॉन्क म्हणजे साधूला, या पवित्र साधूला ह्याची जी पिलिग्रिमेज आहे, ह्याची जी यात्रा आहे भारताची धार्मिक यात्रा, ह्याच्यात हेल्प करशील, तुम्ही तिघ जण जर त्याची मदत कराले, इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क, आणि आपली जी पॉवर्स आहे, आपल्या ज्या शक्त्या आहेत त्या या चांगल्या कामाकरता यूज कराले, देन यू मे रिटर्न टू हेवन, तर तुम्ही एक वेळेला हेवनला, स्वर्गामध्ये रिटर्न करू शकता, परत येऊ शकताय. That is why the three characters have agreed to be Yuan Chuang's disciples. तर म्हणून हे जे 3 कॅरेक्टर्स आहेत, हे जे 3 पात्र आहेत, ह्यांनी अग्री केलं, म्हणजे ह्यांनी हाव म्हटलं युआन चुआंगचं डिसायपल्स म्हणजे त्यांचं जे आहे अनुयायी बनाय करता, अँड टू हेल्प युआन चुआंग इन हिज डिफिकल्ट जर्नी, आणि त्यांची जी आहे इतकी जी मुश्किल जी जर्नी होती, यात्रा होती, त्याच्यात त्यांची हेल्प करायचं. And sure enough, they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures on the way to the Holy Land, India. आणि त्यासाठी अशा खूप साऱ्या जे आहे अशा ऍडव्हेंचरस एक्साइटिंग कहाण्या जे आहे जुळलेल्या आहेत त्यांच्या ज्या भारत यायच्या बद्दल, अशा खूप साऱ्या कहाण्या या लोकांशी जुळलेल्या आहेत, जे की खूप मजेदार आहेत. तर आज आपण कहाणी आपली एवढीच वाचूया. आता आपण याची थोडी एक्सरसाइज पार्ट कडे पण लक्ष देऊ. तर चला बघूया याची एक्सरसाइजेस. तर आपण आपले क्वेश्चन आन्सर्स बघूया. लिसन अँड आन्सर म्हणजे ऐका आणि उत्तर द्या. Why did people think that gods and supernatural powers had helped Yuan Chuang? म्हणजे लोकांना असं का वाटतं की देव आणि सुपरनॅचरल पॉवर्स म्हणजे जे अद्भुत अलौकिक शक्त्या होत्या ज्या, त्यांनी युआन चुआंगची मदत केली, असं लोकांना का वाटतं? तर ह्याचं कारण दिलंय बिकॉज, म्हणजे की कारण की युआन चुआंग्स जर्नी बॅक टू चायना सेफली विथ द स्क्रिप्चर्स, युआन चुआंगची जी यात्रा होती चायनामध्ये परत परत जे तो आला आणि बिलकुल सेफली, बिलकुल त्याला काही झालं नाही, आणि विथ द स्क्रिप्चर्स जे तो घ्यायला गेला होता ते धार्मिक ग्रंथ ते सगळे घेऊन तो परत आला, वॉज अ व्हेरी डिफिकल्ट अँड अनबिलिव्हेबल टास्क. तर हा जो आहे हा बहुतच मुश्किल काम होतं आणि अनबिलिव्हेबल म्हणजे अगदी अविश्वसनीय कार्य होतं हे त्यांच्याकरता. पचवणं कठीण होतं की ह्याला अगदी काहीच नाही झालं, हा नीट प्रकारे आपलं काम करून आला. युएन कुड हॅव अचीव्ड इट मोस्टली बिकॉज ऑफ द हेल्प ऑफ गॉड्स. तर म्हणून लोकांना असं वाटत होतं की ह्यांनी युएननी म्हणून हे करू पावला कारण की ह्याच्या बरोबर देवाची शक्ती होती आणि देवानी त्याची मदत केली. तर हे कारण होतं की लोकांना असं वाटत होतं की देवानी याची हेल्प केली. नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट इज द नॉवेल अबाउट? तर ती जी नॉवेल आहे जर्नी टू द वेस्ट ही कशा बाबतीत आहे? द नॉवेल इज अबाउट युआन चुआंग्स फेमस पिलिग्रिमेज टू इंडिया. तर ही जी नॉवेल आहे ही युआन चुआंगची जी फेमस जी पिलिग्रिमेज आहे, म्हणजे जी तर ही जी नॉवेल आहे ही युआन चुआंगची जी प्रसिद्ध यात्रा होती इंडियाची, इंडियाला जो भारताला जो आला तो त्याच्या बाबतीत आहे. मेनी फोक टेल्स वर द पार्ट ऑफ द नॉवेल, आणि खूप साऱ्या फोक टेल्स अशा कहाण्या जी आहे या नॉवेलच्या पार्ट आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या अशा छान छान कहाण्या पण आहेत. कॅन यू थिंक ऑफ अदर पेअर्स ऑफ वर्ड्स स्टार्टिंग विथ फोक? तर इथे काय प्रश्न विचारलाय की फोक जे आहे फोक टेल्स, तर अशा प्रकारचे अनेक शब्द तुम्ही सोचू शकता का जे फोकनी स्टार्ट होतात? तर असे खूप शब्द भरलेले आहेत. त्यातनं आपण थोडेसे बघूया. फोक सॉन्ग, फोक डान्स, फोक आर्ट, फोक म्युझिक, फोक सिंगर, फोक फेस्टिवल. फोक म्हणजे पहा काय असतं की आपण एका कोणत्या बेसिकली कोणत्या जागेविषयीचं काही असतं ना, कहाणी असते, गाणं असतं, तर त्याला फोक म्हणतात. ठीक आहे ना. जसं की आपली लावणी, ठीक आहे ना, आपल्या महाराष्ट्राची लावणी ती काय, ते आपलं फोक डान्स आहे. समजले ना की ते आपल्या महाराष्ट्राच आहे. आणि असंच राजस्थानचा फोक डान्स असतो, फोक सॉन्ग असतो, असं हर प्रदेशचं वेगळं वेगळं फोक म्हणजे त्या प्रदेशाचं, त्या एक टिपिकल एक जागेचं, पर्टिक्युलर जागेचं. तर त्याच मतलब तर हे सगळं फोक सिंगर, फोक फेस्टिवल असे आपण खूप सारे शब्द आणि काही नवीन बनवू शकतो. नेक्स्ट आहे पहा प्रिफिक्स, सफिक्स आणि रूट वर्ड. हे तुमचं क्वेश्चन नंबर 5 आहे बुकमध्ये, त्याचं मी केलं याच्यात. पहा मी मागच्याही सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्रिफिक्स सफिक्स काय असतं.
प्रिफिक्स म्हणजे कोणत्या शब्दाच्या आधी जे लागतं तो दॅट इज कॉल्ड प्रिफिक्स, आणि सफिक्स म्हणजे जे नंतर लागतं. प्री म्हणजे काय असतं पहिले. दोन उदाहरण दिलेत मी, जसे की तर तुम्हाला सपोज दिले नवीन बनवा किंवा ह्याच्यातलं प्रिफिक्स कोणतं आहे सांगा, तर ते तुम्हाला आलं पाहिजे. एक शब्द दिला तसा डिससॅटिस्फाईड. ठीक आहे, तर ह्याच्यात प्रिफिक्स काय झालं, डिस. ठीक आहे, आणि रूट वर्ड काय याचा म्हणजे मेन वर्ड कोणचा याचा, सॅटिस्फाईड हा शब्द आहे मेन वर्ड, आणि ह्याच्यामध्ये डिस लावून दिला तर बनून गेला डिससॅटिस्फाईड. तर सॅटिस्फाईड आणि डिससॅटिस्फाईड हे काय झाले, हे अपोजिट्स पण झाले एकामेकाचे. सॅटिस्फाईड म्हणजे संतुष्ट आणि डिससॅटिस्फाईड म्हणजे असंतुष्ट. ठीक आहे, असंच तर हे झालं प्रिफिक्स, म्हणजे हे आधी लावलंय, शब्दाच्या आधी लावलं आपण. सॅटिस्फाईड शब्द होता त्याच्या आधी आपण डिस लावलं. आता सफिक्स काय असतं, जे नंतर लागतं. जसं की हे पाहिजे सॅडनेस, तर मूळ शब्द काय याचा, रूट वर्ड काय आहे, सॅड. मूळ शब्द याचा सॅड आहे, आणि ह्याच्यात आपण लावून दिला नेस, तर हा सफिक्स झाला सॅडनेस. तर अशा प्रकारे असे खूप सारे शब्द आहेत इंग्लिशमध्ये ज्याच्यात की प्रिफिक्स किंवा सफिक्स लावता येतात. तर आज आपण आपली जी कहाणी होती ती आणि पुढे वाचली युआन च्वांगची. प्रिफिक्स अँड सफिक्स काय असतं ह्याच्या बाबतीत जाणलं. फोक, फोक हा शब्द आज तुम्ही एक नवीन जाणला आणि त्याचा अर्थ समजला, आणि फोकशी किती नवीन नवीन शब्द बनू शकतात हे पण आपल्याला कळलं. तशी आजची सेशन इथेच संपते आहे. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन गुड बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू, बाय.